रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुईंग. वॉरन बफे यांचा हा कोट प्रत्येक व्यावसायिकाला विचार करायला भाग पाडतो. कुठलाही बिझनेस रन करताना आपल्या कंपनीत काय सुरू आहे याच्या इतकंच बाहेरच्या जगात नक्की काय शिजतंय हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. त्यामुळेच बाजारपेठेत होत असलेले बदल, रेग्युलेशन्स आणि ग्राहकांची नस अचूक ओळखत त्यानुसार उत्पादनात बदल केले तर बिझनेस यशाच्या शिखरावर नक्की नेता येतो. सतत बदलत्या बिझनेस एन्व्हायरमेंटबद्दल जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बिझनेस ॲनालिसिस करणं का गरजेचं ठरतं हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन मेडेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. येस अर्पिता, एका नवीन एपिसोड सोबत आपण परत आलेलो आहे. आणि तू जो काही इंट्रो म्हणली आहेस तो खूप इंटरेस्टिंग वाटतोय, कारण बऱ्याचदा या गोष्टींचा विचारच केला जात नाही. सो मला सांग की बिझनेसवर बाह्य वातावरणाचा, बाहेरच्या परिस्थितीचा मोठा परिणाम होत असतो असं तू म्हणतीयस, तर या बाह्य वातावरणातल्या संधी आणि व्यवसायाला निर्माण होणारे धोके नेमके ओळखायचे कसे? मॅक्रो ॲनालिसिस आहे. म्हणजे जेव्हा इंडस्ट्री म्हणून विचार करतो तेव्हा बाह्य परिस्थिती काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे. आपल्याला अवेलेबल असलेल्या संधी आणि आपल्याला असणारे धोके हे ओळखता आले पाहिजेत. धोके म्हणजे वाईटच असा अर्थ काढू नये. धोक्यांचा विचार करून त्यांना संधींमध्ये त्यांचं रूपांतर करता येईल का असा विचार केला पाहिजे. अडचणींमध्येच संधी दडलेली असते असं अल्बर्ट आइन्स्टाईनचं वाक्य. म्हणजेच अडचणी जर समजल्या, धोके जर समजले तरच आपल्याला त्यांचा उपयोग करून त्यांच्यामधनं संधी निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी काय करायला लागेल तर सर्वात पहिल्यांदा मार्केट रिसर्च करावा लागेल की आपण कोणत्या बाजारपेठेसाठी आपलं गुड्स किंवा सर्व्हिस देतोय, आपल्या ग्राहकांचे प्रेफरन्सेस काय असतील, स्पर्धकांची धोरणं काय आहेत, हे सगळं समजून घ्यायला हवं. त्याच्यानंतर आपण आपल्या बिझनेसचं विश्लेषण करायला हवं. त्यातनं आपल्याला आत्ता अवेलेबल असलेल्या संधी समजून घ्यायला पाहिजेत. आपल्याला निर्माण होणारे धोके त्यातनं आयडेंटिफाय करायला पाहिजे. आणि एक प्रकार असू शकतो त्याच्यामध्ये कस्टमर फीडबॅक, म्हणजे आपण ज्यांना पूर्वी सर्व्हिस दिली आहे किंवा गुड्स दिले त्यांच्याकडनं समजून घेतलं पाहिजे की नक्की त्यांना काय आवडलं किंवा काही बदल करायचे असतील तर कुठल्या स्वरूपाचे बदल अपेक्षित आहे. या सगळ्याचा अभ्यास करून आपण हे ठरवू शकतो की मार्केटमध्ये आपल्या संधी काय आहेत, आपले धोके काय आहेत. या सगळ्याचं आता फायनान्शियल ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जो काही डेटा घेतला तो नॉन फायनान्शियल आणि फायनान्शियल असा मिक्स्ड फॉर्ममध्ये होता. आता हा जो सगळा डेटा आहे तो फायनान्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपल्याला एक पद्धतीचं पॅटर्न किंवा नंबर स्ट्रक्चर मिळेल. आता टेक्नॉलॉजीचा उपयोग आणि नंबर्स यांचं मिश्रण करून आपण आपल्या संभाव्य धोक्यांना संधीमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल याचा अभ्यास करून ते केलं पाहिजे. तुझे काही सांगतेस ते खूप इंटरेस्टिंग आहे, पण हे प्रत्यक्ष ॲप्लिकेबल कसं करायचं हा थोडासा प्रश्न आहे. तर कंपन्या ही ॲप्लिकेबिलिटी कशी आणतात असं काही सांगू शकशील तू? ॲब्सोल्युटली. बाटा इंडियाचं बघूया आपण. 1931 साली बाटा इंडिया भारतात आलं तेव्हा त्यांनी सुरुवातीला मार्केट रिसर्च केला. ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, बाजारपेठेचा कल काय आहे, कॉम्पिटिशन कशी आहे, त्याच्यानंतर कन्झ्युमरचे प्रेफरन्सेस अदर दॅन आवडीनिवडी ते पण बघितले, म्हणजे बाईंग पॉवर, कन्झ्युमर एज या सगळ्याचा विचार केला. त्याच्यानंतर त्यांनी एक पद्धतीची स्ट्रॅटेजी ठरवली, नंबर्समध्ये सगळे गोष्टी आणल्या आणि आज ते लार्जेस्ट रिटेलर ऑफ फुटवेअर आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंगमध्ये जवळजवळ 15% शेअर मार्केटचा फुटवेअरमधला 2023च्या आकड्यानुसार त्यांचा आहे. सो त्यांचं साधारण इव्हन टेक्नॉलॉजी पण त्यांनी खूप चांगली वापरली आहे फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये. त्यांना जर स्टार रेटिंग म्हटलं तर साधारण 4 ते 4.2 स्टार रेटिंग मिळतं. सो त्यांनी वेळोवेळी त्यांना अपग्रेड केलं. त्याच्यानंतर मार्केट रिसर्च करत राहिले, कॉम्पिटिशनचा पण अभ्यास केला. अशा पद्धतीने जे काही धोके होते ते धोके समजून त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी त्याचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक वेळी. म्हणून बाटा रिटेल नेटवर्कमध्ये चांगलं लीड करतं. शिवाय त्यांनी ट्रस्ट आणि क्वालिटी सुद्धा निर्माण केली आहे कन्झ्युमरच्या मनात. बाटाचं एक्झाम्पल एकदमच ॲप्ट आहे. सो तुझ्यामुळे मला ते कळलं की बाटा ही 1931 साली इंडियात आलेली आहे आणि ती इंडियन ओरिजिन कंपनी नाही आहे. सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बाह्य वातावरणातले म्हणजेच एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधले जे घटक
व्यवसायावर बिझनेसवर परिणाम करतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी कुठला फॉर्म्युला असतो का? निरंजन, यावेळी मात्र मी तुला फॉर्म्युला देणार आहे. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये जे काही घटक आहे ते ओळखण्यासाठी, म्हणजे त्यांच्यातल्या संधी आणि त्यांच्यातले धोके ओळखण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. त्याला म्हणतात पेस्टल, PESTEL. म्हणजेच याची जर फोड केली तर P फॉर पॉलिटिकल, E फॉर इकॉनॉमिक, S फॉर सोशल, T फॉर टेक्नॉलॉजिकल, E फॉर एन्व्हायरमेंटल आणि L फॉर लीगल. या 6 गोष्टींचा अभ्यास आपण केला तर संभाव्य धोके आणि त्याच्यावर अभ्यास करता येईल आणि असलेल्या संधी यांचा विचार करता येईल आणि ते जास्तीत जास्त एफिशियंटली एक्सप्लोर करता येईल. तर पहिला फॅक्टर आहे पॉलिटिकल, म्हणजे राजकीय. तर आपण कुठल्या देशात काम करतोय, कुठल्या राज्यात काम करतोय, या सगळ्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. तिकडे पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे का, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कशा आहेत, म्हणजे माझ्या बिझनेससाठी फेवरेबल असलेल्या आणि अनफेवरेबल असे 2 कॉलम्स सरळ करायचे. इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, देशाचा आर्थिक ग्रोथ रेट काय आहे, आत्ता जे एक्सचेंज रेट आहेत त्याचा माझ्या बिझनेसशी काही संबंध आहे का, कन्झ्युमरची पर्चेसिंग पॉवर काय आहे, हा सगळा अभ्यास इकॉनॉमिकमध्ये येतो किंवा आर्थिक गणितांमध्ये येतो. नंतर आहे S फॉर सोशल, म्हणजे सामाजिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती काय आहे, ट्रेंड्स कुठले सुरू आहे, डेमोग्राफिक कल्चर कसं आहे तुमच्या इकडचं, म्हणजे लोकसंख्यांचे काही गणितं आहेत का, त्यानंतर जीवनशैली कशी आहे. आणि हे सगळं करत असताना आपला बिझनेस मध्यभागी ठेवून, म्हणजे केंद्रस्थानी ठेवून या गोष्टींमध्ये संधी आणि धोके अशा 2 कॉलममध्ये त्यांचं सेग्रिगेशन केलं पाहिजे. नंतर आहे टेक्नॉलॉजी, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा तुमच्या बिझनेसवर होणारा परिणाम, जो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. नंतर रिसर्च आणि डेव्हलपमेंट, त्याची किती गरज आहे आणि ती कुठल्या पद्धतीने केली पाहिजे. आता 5वा फॅक्टर आहे पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंटल. याच्यामध्ये तुमच्या बिझनेससाठी हवामानाचा काही परिणाम होणार आहे का, तुमच्या बिझनेसवर पर्यावरणाचा काही परिणाम होणार आहे का. त्याच्यानंतर 6वा आणि महत्वाचा फॅक्टर लीगल, म्हणजे तुमच्या बिझनेससाठी ऍप्लिकेबल असलेले सगळे कायदे तुम्ही पाळताय ना, ते कुठले आहेत, त्याचे कंप्लायन्सेस काय आहेत आणि ते वेळोवेळी करणं. या 6 गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या आत्ता असलेल्या संधी कळणार आहेत आणि संभाव्य धोके किंवा आत्ता असलेले धोके कळणार आहेत. धोक्यांवर लक्ष द्यायचं आणि त्यांना कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा. आता ह्याच्यासाठी आपण अमेझॉनचं बघूया कसं करतात ते पेस्टलचं विश्लेषण. आता अमेझॉन वेगवेगळ्या गोष्टी करतं, जसं त्यांचं बेसिकली प्रेझन्स खूप देशांमध्ये आहे. सो त्यांना वेगवेगळ्या देशांच्या पॉलिटिकल एन्व्हायरमेंटचा अभ्यास करायला लागतो. त्याच्यानंतर त्यांना प्राइसिंग स्ट्रॅटेजीज, लॉजिस्टिक ऑपरेशन्स, मार्केट एक्सपान्शन करायच्या वेगवेगळ्या पद्धती प्रत्येक कंट्रीसाठी व्यवस्थित काढाव्या लागतात. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ऑफर्स आणि फेस्टिवलचं त्याचं कनेक्शन, म्हणजे दिवाळी ऑफर अमेरिकेत नाही चालणार, राईट, शिवाय क्रिसमसची ऑफर काही देशांमध्ये चालणार नाहीये. सो त्यांना तसा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर त्यांना टेक्नॉलॉजीवर खूप जास्त काम करावं लागतं. R&D, लॉजिस्टिक्स, AI या सगळ्यांचा कसा काय त्यांना उपयोग करता येईल हे बघतात ते. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचा विचार करायचा झाला तर पॅकेजिंग कसं असणार आहे, त्या देशातले काही नियम आहेत का त्या संदर्भातले. त्याच्यानंतर सोलार एनर्जीचा वापर करून आपण वेअरहाऊस कसे जास्तीत जास्त एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड करू शकतो, या सगळ्याचा उपयोग ते करतात. प्लास्टिक बबल रॅपचं रिप्लेसमेंट म्हणून जास्तीत जास्त रियुजेबल कागद कसा वापरता येईल याचा सुद्धा ते विचार करतात. लीगल गोष्टीचा विचार करायचा झाला तर अमेझॉन ज्या ज्या देशात अस्तित्वात आहे त्या त्या देशातले कंप्लायन्स समजून घेतात आणि ते कंप्लायंट राहतात. निरंजन, पेस्टल फॉर्म्युला किती इम्पॉर्टंट आहे आपल्या बिझनेसेससाठी, आलं ना लक्षात? म्हणजे तू सांगितलंस अमेझॉनचं उदाहरण, तर मुद्दा होतो की अमेझॉन ही खूप जायंट कंपनी आहे, त्याच्यामुळे ते कदाचित तू म्हणतेस तसं या सगळ्या गोष्टींचा एवढा डीपमध्ये विचार करत असतील. सो माझा प्रश्न असा आहे की छोट्यातला छोटा जर बिझनेसमन असेल, एंटरप्रेन्योर असेल, तर त्यांनी पण पेस्टल फॉर्म्युलाचा विचार हा का बरं करायला हवा मग? निरंजन, असं समजूया की मी डोळ्यावर पट्टी बांधली आणि रहदारीचा रस्ता क्रॉस करणार आहे. इम्पॉसिबल आहे. हा, म्हणजे तू असं म्हणायचा प्रयत्न करतेस की बिझनेसचं करायचं आहे पण डोळ्यावर पट्टी बांधून तो करायचा आहे, तर असं नाही होऊ शकणार. करेक्ट. म्हणजे जेव्हा मी बिझनेस करणार आहे तेव्हा माझा बिझनेस तर आहेच, पण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यातले असलेले धोके वेळोवेळी समजणं गरजेचं आहे, तरच माझं अस्तित्व टिकेल आणि मला ग्रो करायचा विचार करता येईल. पेस्टल एवढ्यासाठीच महत्वाचं आहे की तुम्हाला प्रत्येक थ्रेट म्हणजे धोका आधीच ओळखता येईल आणि त्याच्यासाठी प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स ठरवता येईल. बिझनेस स्ट्रॅटेजी आणि डिझाईन्स यांचा पूर्ण विचार करताना या धोक्यांचा विचार केला जातो. त्यातले रिस्क रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला जातो.
मग हे सगळं ना एका चेनमध्ये, म्हणजे माळेमध्ये जसा एक एक मणी गुंफत जातो तसं एकावर एक अवलंबून आहे. आणि मगच तुमचा बिझनेस पूर्णपणे तयार होणार आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि ग्रोथ मिळवण्यासाठी. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की कंपनी सुरू कुठलीही असली तरी सुरुवातीला म्हणजे त्याच्या स्टार्टअप फेजमध्ये ती लहानच असते, पण या गोष्टी जर त्याने पहिल्यापासून ठेवल्या तर कंपनी ग्रो व्हायला फायदा होतो आणि एक दिवस ती मोठी होऊ शकते. ह्याचं एक एकदम छान एक्झाम्पल म्हणजे नेटफ्लिक्स 1997 साली आलं. त्यांचा बिझनेस होता DVD रेंटिंग. आणि मग त्यांनी पेस्टल अनालिसिस करत होतेच आणि लक्षात आलं की DVD अस्तित्वात राहणार नाहीये, हा संभाव्य धोका आहे. म्हणजेच जेव्हा धोका दिसला तेव्हा 2 गोष्टी ते करू शकले असते, एक तर बिझनेस बंद करणे किंवा धोका समजून त्याचं संधीत रूपांतर करणे. आणि नेटफ्लिक्सने धोक्याचा आधीच विचार केला आणि संधीत रूपांतर केलं. मागच्या एका एपिसोडमध्ये तू कोडॅकचं एक्झाम्पल दिलेलंस की कोडॅक कशी बदलांना सामोरी गेली नाही आणि त्यामुळे ती बंद पडली, कारण त्यांनी ते रोलवरच अडकून राहिले आणि त्यांनी डिजिटल फोटोग्राफीचा विचारच केला नाही. सो नेटफ्लिक्सचं हे उदाहरण अगदी ॲप्ट आहे. म्हणजे तू म्हणतेस तसं ते जर DVD रेंटिंगवरच राहिले असते तर कदाचित आत्तापर्यंत आउटडेटेड होऊन गेले असते. पण आज नेटफ्लिक्स कुठच्या कुठे आहे. सो मग उत्सुकता तीच आहे अर्पिता की ते ऑनलाईन स्ट्रीमिंगमध्ये नेमके आले कधी? 1997ची सुरुवात आणि 2007 ऑनलाईन स्ट्रीमचं पहिलं पाऊल. बापरे, म्हणजे 2007 साली आपण हा विचारही करू शकत नाही की ऑनलाईन असं काहीतरी विश्व निर्माण होत आहे. हेच पेस्टलचं महत्व आहे. त्याच्यामध्येच त्यांना लक्षात आलं की हा धोका आहे आणि ह्या धोक्यावर काम नाही केलं तर कंपनीच्या अस्तित्वावर पण प्रश्न येऊ शकतो. नेटफ्लिक्सचं पेस्टल अनालिसिस हे जरी असलं तरी इंडियामध्ये जेव्हा त्यांनी लॉन्च केलं तेव्हा तो सुद्धा केकवॉक नव्हता त्यांच्यासाठी. त्यांना इंडियासाठी स्पेसिफिक पेस्टल अनालिसिस करायला लागलं. म्हणजेच पॉलिटिकल रेग्युलेशन्स, कल्चर, त्याच्यानंतर बाईंग पॉवर ऑफ दी युजर्स, कन्झ्युमर्स, त्याच्यानंतर ऑपरेशन्स, लँग्वेज, त्याचे सब्जेक्ट्स, कन्झ्युमर प्रेफरन्सेस, त्याच्यानंतर इंडियामध्ये ग्रोईंग सबस्क्रायबर्स आणण्यासाठी करायला लागणारी मेहनत, टेक्नॉलॉजीचा वापर, मोबाईलवर सुद्धा स्ट्रीमिंग, या सगळ्याचा अभ्यास हा पेस्टलमधलाच एक भाग आहे. आणि थ्रेट्स म्हणजेच धोके ओळखून त्याचं संधीत रूपांतर करण्याचं काम नेटफ्लिक्सने केलं. परफेक्ट. म्हणजे जेव्हा सुरू झाली नेटफ्लिक्स ती अगदी छोटी कंपनी होती, पण तेव्हाही त्यांनी पेस्टलचा विचार केला आणि ते आउटडेटेड होण्यापासून वाचले. आणि आज एवढी जायंट कंपनी झाल्यावरही त्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवत ते ग्रो होण्याचा प्रयत्न करत आहेत. सो तो स्ट्रगल हा कॉन्स्टंट आहे, पण त्या स्ट्रगलमधनं ते नेस्तनाबूत नाही होते तर त्यातनं आणखी ती कशी जोमाने वाढेल याचा प्रयत्न करतायत. तर हे मला वाटतं की प्रत्येक बिझनेसमननी लक्षात ठेवलं पाहिजे. संधी ही अडचणीतनंच निर्माण होणार आहे. करेक्ट. पण हा नवीन फॉर्म्युला मला कळलाय आणि हा इंटरेस्टिंग आहे खरंच. सो याच रिलेटेड पुढे जाऊया आपण की बिझनेसच्या ऑपरेटिंग एन्व्हायरमेंटचा अभ्यास करून जो डेटा मिळतो त्याचा वापर करत संधी आणि जोखीम म्हणजेच धोके हे ओळखता येतात का? नक्कीच. संधी आणि धोके फक्त बिझनेस पुरते मर्यादित नाहीये. आपण प्रत्येकजण त्याचा सामना करत असतो आणि त्याच्यावर काम करत असतो. आता प्राणी सुद्धा याच्यावर काम करतात. चित्ता जो सगळ्यात वेगवान प्राणी म्हणून आपण ओळखतो, तो तासाला 112 किलोमीटर धावू शकतो, एवढा त्याचा वेग आहे. पण त्यालाही वेगवेगळे धोके असतात आणि त्या धोक्यांचा विचार करून त्याच्यावर तो काम करतो आणि बरोबर त्याच्यातल्या संधी शोधतो. म्हणजे जरी तो वेगवान धावत असला तरी तो फार काळ धावू शकत नाही. आणि वाघ हा त्याचा कट्टर वैरी आहे. राईट. तू जे काही सांगतेस यावरून थोडं थोडं कळतंय. म्हणजे मला बिझनेसमधल्या फार इन्साइट्स कळत नसल्या तरी वाईल्ड लाईफमधलं मला कळतं, कारण ते व्हिडिओज मी बघतो. आणि आता तू जे सांगतेस त्याच्यावरून लॉजिक लागतंय मला, की मला असं वाटतंय की वाघापासून किंवा सिंहापासून लांब राहायला तसंच तो छोट्या ग्रुपमध्ये राहतो आणि फार मोठे प्राणी पकडायच्या नादात पडत नाही तो. तसंच तो मला वाटतं की वाघ सिंह कसं एक मोठी शिकार केली की पुढचे 4-5 दिवस ते निवांत राहतात, तर चित्ता तसं न करता तो रोज शिकार करायचं टार्गेट ठेवतो. सो हे सगळ्या गोष्टींनी तो त्याच्या कॉम्पिटिटर्स जे आहेत तर त्यांच्यापेक्षा वेगळं कसं राहता येईल, त्यांच्या दृष्टिक्षेपात कसं नाही येता येणार आणि सर्वाईव्ह कसं होता येईल, ग्रो कसं होता येईल हे बघतो. हा चित्त्याचा पेस्टल अनालिसिस आहे खरं म्हणजे. वा, हा असा विचारच नव्हता केला कधी. तर आपण जेव्हा पेस्टल अनालिसिस किंवा धोके आणि संधी यांचा विचार करतो तेव्हा आपण हे बघत असतो की बिझनेस म्हणून कुठल्या बाजारपेठेत मी काम करणार आहे, म्हणजे मार्केट कुठलं आहे माझं, माझ्या कन्झ्युमर्सचा काही प्रेफरन्स आहे का, त्याच्यानंतर एक्सपान्शनच्या असलेल्या संधी, त्याच्यामध्ये
करावं लागणारं वेगवेगळं इनोव्हेशन, त्याच्यानंतर काही स्ट्रॅटेजिक भागीदारी करावी लागणार आहे का, त्याच्यानंतर काही डायव्हर्सिफिकेशन करायला लागणार आहेत का, ज्याच्यामुळे माझे धोके कमी होतील आणि मला संधी वाढवता येतील. सो हे सगळं करता करता आपण कंप्लायंट सुद्धा राहायचंय, म्हणजे कायदेशीर बाबी किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड कंप्लायन्सेस कम्प्लीट करत राहायचंय, ज्याच्यामुळे आपण कायम ग्रोथकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आता डेलचंच बघा ना, चित्त्यासारखंच काहीच आहे. चपळता, नाविन्य, त्याच्यानंतर रिसर्च आणि डेव्हलपमेंट ह्याचा उपयोग त्यांनी जास्तीत जास्त केला. मायक्रोसॉफ्ट, इंटेल यांच्यासारख्या कंपन्या ज्या त्याच्या स्पर्धक आहेत त्यांच्याशीच त्यांनी भागीदारी केली. कस्टमरना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या ऑफर्स तयार केल्या. अनेक मार्केटमध्ये त्यांनी जम बसवला. त्यांचं जागतिकीकरण म्हणजे इंटरनॅशनल लेवलला त्यांनी ते नेलं. भारतासारख्या ग्रोईंग मार्केटवर तर ते जास्तीत जास्त भर देतात. डेलने पेस्टल अनालिसिस करून धोके समजून त्याचं संधीत रूपांतर केलं, म्हणूनच ते मल्टीफोल्ड ग्रो करतात. परफेक्ट. लहानपणी इसाप निधीच्या गोष्टी आपण वाचायचो, सो त्यात प्रत्येक गोष्टीत काहीतरी संदेश असायचा. तर तसा आता चित्त्यावरनं डेल कसं शिकला आणि कसं त्यांनी त्यांचं स्वतःचं मॉडेल डेव्हलप केलं हे कळलंय आज. सो पुढे जाऊया आपण की आपल्या बिझनेसनं नवीन वातावरणाशी सतत जुळवून घेत राहावं, या दृष्टीनं बिझनेस अनालिसिस किती अंतरानं करणं, म्हणजे आपण पेस्टल फॉर्म्युलाबद्दल जाणून घेतलं, तर हे सगळं किती अंतरानं करणं, किती फ्रिक्वेंटली करणं गरजेचं असतं. पेस्टल अनालिसिस बेसिकली इंडस्ट्री अनालिसिस आहे. म्हणजे तुम्ही बिझनेस करताय, त्याची तुमची एक स्पेसिफिक इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीचा अभ्यास, त्याच्यातनं समजणारे धोके आणि असणाऱ्या संधी यांचा अभ्यास आहे. सर्वात पहिलं म्हणजे पेस्टल अनालिसिस मनात असता कामा नये, तो कागदावर असला पाहिजे. साधारण पेस्टल अनालिसिस दर वर्षागणिक केला पाहिजे, म्हणजे अॅन्युअल असला पाहिजे, पण त्याचा क्वार्टरली रिव्ह्यू घेतला पाहिजे. म्हणजे एकदा केला आणि झालं असं नाहीये. सो क्वार्टरली तो रिव्ह्यू मध्ये आला पाहिजे आणि त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं पाहिजे. म्हणजे अॅन्युअल अनालिसिस करताना एखादा धोका लक्षात आला नसेल, पण तो कंटिन्युअस मॉनिटरिंगच्या वेळी लक्षात येण्याची शक्यता जास्त आहे. सो हे प्रोसेस जी आहे ते अॅन्युअल, क्वार्टर रिव्ह्यू आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग अशी असली पाहिजे. आता कंटिन्युअस मॉनिटरिंगचं छान एक्झाम्पल म्हणजे मॅगी. 2015 साली मॅगीवर लीड या कारणामुळे बंदी आली होती, राईट, आणि त्यांनी ग्राहकांचा विश्वास गमावला होता. आता मॅगीने पेस्टल अनालिसिस केला, धोका कंटिन्युअस मॉनिटरिंग मध्ये सापडला होता आणि त्यांनी त्यांच्या अॅन्युअल अनालिसिसमध्ये ताबडतोब सुधारणा केल्या. क्वालिटी कंट्रोलचे खूप जास्त स्टँडर्ड्स आणले. ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आखल्या. आता अॅन्युअल पेस्टल मॉडिफाय केलं आणि त्याचा क्वार्टरली रिव्ह्यू सुरू केला. Q1 मध्ये बंदी तशीच होती. Q2 मध्ये कठोर चाचण्या खूप जास्त प्रमाणात सुरू केल्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज राबवल्या. Q3 मध्ये प्रयोगशाळा मान्यता मिळाली त्यांच्या प्रोडक्टला. त्याच्यानंतर पुन्हा स्टॉक मध्ये काम करायला सुरुवात केली आणि Q4 ला ते बाजारात होते. म्हणजे कंटिन्युअस मॉनिटरिंग मुळे त्यांना त्यांचा धोका समजला आणि त्याच्यावर काम करून विदिन 12 मंथ्स ते मार्केटमध्ये पुन्हा अस्तित्वात होते. सो कंटिन्युअस मॉनिटरिंग सतत गरजेचं आहे. थँक्यू अर्पिता. या एपिसोडमधनं खूपच जास्ती टेकअवेज मिळालेत मला. म्हणजे पेस्टल अनालिसिस काय असतं हे कळलं, मेन कंटिन्युअस मॉनिटरिंगचं महत्त्व कळलं आणि बिझनेस करताना डोळ्यावर पट्टी बांधायची नाहीये हे पण सगळ्यात मेन कळलेलं आहे. सो येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. आमचा मेल आय डी प्लीज नोट डाऊन करून घ्या. मेल आय डी आहे businesschi12khadi@gmail.com. आपल्या पॉडकास्टचा नवीन एपिसोड हा दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो सगळ्या लिडिंग प्लॅटफॉर्म्सवर. मग स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन, तुम्ही कुठलाही तुमच्याकडे ॲप असेल त्याच्यावर तुम्ही ऐकू शकता. यूट्यूबवरही बिझनेसची 12 हा चॅनल आम्ही वेगळा सुरू केलेला आहे, सो तिथेही तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता. अजून जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल आमचा चॅनल, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये याची लिंक नक्की शेअर करा. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.